मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कुठलाही आजार म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीराचं आणि पर्यायानं मनाचं बिघडलेलं संतुलन असं म्हणायला काही हरकत नाहीये। आणि आपण जेव्हा सार्वजनिक आरोग्याचा विचार करतो तेव्हा एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वाढणारी लोकसंख्या आणि पर्यायाने होणारं शहरीकरण आणि कदाचित यामुळे वाढणारे मलेरिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार। खरं तर डेंग्यू सारख्या आजारांनी जे भयानक रूप धारण केलेलं आहे ते आपण पाहतोय, वाचतोय। आणि मग आपण नेमकी या सगळ्या बाबतीत कोणती काळजी घेतली पाहिजे, याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा। आजचा आपला विषय आहे डेंग्यू आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना। आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे केएम हॉस्पिटलच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रुजुता हाडये यांना। मॅडम नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत सायन हॉस्पिटलच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर नमिता पडवळ। मॅडम नमस्कार। तुमचं सुद्धा सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत। खरं तर आरोग्य म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अतिशय महत्त्वाचा सुद्धा विषय आहे। त्यातही डेंग्यू आजारावर आज आपण चर्चा करतोय, त्यामुळे तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवा। त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050, 24988050, 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे जे प्रेक्षक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी, आणि जे मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना, प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात। विषय आहे डेंग्यू आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना। मार्गदर्शन करतायत डॉक्टर रुजुता हाडये आणि डॉक्टर नमिता पडवळ। पुन्हा एकदा दोघींचं सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करते। खरंच आपण जेव्हा डेंग्यू बद्दल बोलतोय, वर्तमानपत्रामध्ये वाचतोय की खूप भयंकर असं रूप धारण केलेलं आहे। बऱ्याच रोगी म्हणजे आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा। तर मुळात डेंग्यू विषयी तुम्ही काय सांगाल मॅडम? डेंग्यू या आजाराबद्दल आपण जर का जाणून घेतलं तर आपल्याला तो तेवढा भयंकर वाटणार नाही, आणि कुठल्याही समस्येशी लढायचं तर त्याबद्दल माहिती करून घेणं हे आधी महत्त्वाचं। डेंग्यूबद्दल मी असं सांगेन की उष्णकटिबंधातील देशांमध्ये हा आजार आढळतो। जवळजवळ 101 देशांमध्ये तो सापडतो, परंतु भारतासारख्या देशामध्ये तो एक सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असा आपण मानतो। त्याचं कारण असं की इथलं जे तापमान आहे, म्हणजे उष्ण आणि दमट वातावरणामध्ये डेंग्यूचा विषाणूही टिकतो आणि तो पसरवणारा जो मच्छर आहे, डास आहे, त्याची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होत असते, आणि म्हणून आपल्याकडे ही समस्या थोडी अधिक आढळते। विशेषतः जे शहरीकरण वाढतं आहे त्यामुळे शहरी आणि निमशहरी विभागांमध्ये आपल्याला डेंग्यू पाहायला मिळतो। तसंच आता खेड्यांमध्ये जशी शहरीकरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे खेड्यांपर्यंत पण तो हळूहळू पोहोचू लागलेला आहे, आणि म्हणून आता आपल्याला खूप सावध होणं आवश्यक आहे आणि या डेंग्यूबद्दल खूप चांगल्या रीतीनं माहिती करून घेणं आवश्यक आहे। डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि त्याचे 4 प्रकारचे विषाणू असतात, ज्यांना आपण डेंग्यू 1, 2, 3, 4 अशी नावं दिलेली आहेत। परंतु डेंग्यू 1 आणि 2 हा आपल्याकडे सर्रास आढळत असतो। आणि एक मी इथे सांगू इच्छिते की डेंग्यूला आपण जरा घाबरतोय जास्त, पण डेंग्यूचे सर्व काही रुग्ण हे काही गंभीर होतात असं नाही। म्हणजे जवळजवळ 96% रुग्ण जे आहेत ते घरी एखादा साधा ताप, जसं आपण विषाणूजन्य नेहमीचा ताप असतो त्याप्रमाणे येऊन ते बरे होतात, आणि त्यातले 2 ते 4% रुग्ण जे आहेत त्यांना थोडा तीव्र स्वरूपाचा आजार होतो, आणि म्हणून आपल्याला त्याबद्दल थोडी सखोल माहिती करून घेतली पाहिजे। पण एकदा हे जाणून घेतलं तर आपल्याला त्याची भीती न वाटता आपण त्याच्याशी लढू शकतो, सामना करू शकतो अगदी यशस्वीपणे, नाही का? आता जसं मॅडमने सांगितलं की डेंग्यूचे 4 प्रकार आढळतात आणि त्यातले पहिले 2 प्रकार आपल्याकडे अगदी सरास आढळतात। मग अशा वेळेला माहिती करून घेणं म्हणजे मुळात डेंग्यूची लक्षणं जर कळली तर आपण त्या अनुषंगाने निदान किंवा तपासण्या करू शकतो, नाही का? मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेंग्यूचे साधारणपणे 3 प्रकार आढळतात डेंग्यू फीवरचे, जसं मी या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे। एक डेंग्यूचा साधा ताप, म्हणजे ज्याला आम्ही डेंग्यू फीवर असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये पेशंट जे रुग्ण असतात त्यांना ताप येतो, अगदी
जास्ती प्रमाणात ताप येतो आणि बरेचसे जे रुग्ण असतात आपण स्लाइडवर अंगदुखी- पाहू शकतो का हां, हे? आपण स्लाइडवरती पाहू शकतो. त्यांना खूप अंग दुखतं, जसं हाडं दुखतात तसं त्यांना त्रास होतो. डोकं ठणकत असतं. बऱ्याच रुग्णांना वांतीची भावना होते, वांती होत असते आणि अंगावर लालसर पुरळ उठलेलं असतं. या डेंग्यूमुळे जे पित्ताशय असतं त्याला सूज येते आणि त्यामुळे बऱ्याच जणांना पोटदुखीचा त्रास होतो. बरं. दुसरा प्रकार आहे ज्याला आपण डेंग्यू हेमरेजिक फीवर असं म्हणतो, ज्याच्यामध्ये जसं या दुसऱ्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ताप उतरत नाही त्या रुग्णांचा आणि त्यांना रक्तस्राव व्हायला लागतो. साधारणपणे नाकातून दातातून रक्तस्राव किंवा शौचाद्वारे रक्तस्राव व्हायला लागतो. काही जणांना काळी शौच होते, म्हणजे जठरामध्ये जेव्हा रक्तस्राव व्हायला लागतो तेव्हा काळी शौचाला होते. जेव्हा फुफ्फुसांना लागण होते तेव्हा त्यांना दम लागू शकतो. जेव्हा मेंदूला लागण होते तेव्हा आकडीसारखे प्रकार होऊ शकतात. आणि जनरली जेव्हा रक्त जास्ती प्रमाणात जातं तेव्हा रक्तदाब कमी होतो आणि जेव्हा तपासण्या केल्या जातात तेव्हा रक्तपेशी, पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट्स ज्यांना आपण म्हणतो त्या कमी झालेल्या असतात. बऱ्याच जणांना पोटामध्ये पाणी होणं, छातीमध्ये पाणी होणं अशा प्रकारचं जाणवतं. पण सर्वसाधारण रुग्ण जे असतात ते डेंग्यू फीवर हे जे माइल्ड फॉर्म आहे त्याच्यामधलेच असतात. बरं. जेव्हा हे जे तीव्र आजार असतात ते जनरली म्हणजे ज्यांना एकदा डेंग्यूचा आजार झालेला आहे एका विषाणूमुळे आणि जे NS1 टाईप जे एक डेंग्यू व्हायरस 1 मध्ये आणि दुसऱ्या वेळेला त्यांना डेंग्यू व्हायरस 2 मुळे इन्फेक्शन झालेलं आहे, अशा रुग्णांना साधारणपणे तीव्र आजार होतो आणि हे प्रमाण खूप कमी आहे, 5% वगैरे आहे. बरं बरं. हां हां. म्हणजे खरं तर जे तुम्ही सांगितलं की अगदी नॉर्मल साधारण ताप आपल्याला येतो आणि मग डोकेदुखी वगैरे ही साधारण लक्षणं आढळल्यानंतर त्वरित डॉक्टरकडे जाऊन आपण योग्य ते औषधोपचार घेणं जास्त महत्वाचं आहे. आता लक्षणं एकदा लक्षात आलेली आहे, पण मुळात त्या विषाणूबद्दल किंवा त्या विषाणू पसरणाऱ्या डासापर्यंत जर आपण म्हणजे व्यवस्थित माहिती घेतली तर मला वाटतं आपण कशी काळजी घेतली पाहिजे हा खूप महत्वाचा मुद्दा इथे येऊ शकेल, नाही का? अगदी बरोबर म्हणालात तुम्ही, कारण डेंग्यू विरुद्धचं युद्ध हे थोडं त्या मच्छर किंवा डासाविरुद्धचं युद्ध आहे. युद्ध आहे एका परीने. कारण हा आजार पसरवणारे डास जे आहेत ते एडिस प्रकारचे असतात. आपण त्याचं चित्र पण बघू शकतो. तर हे 2 प्रकारचे असतात. एक असतात ते आपल्या घरातच राहतात, ओके, त्यांना आपण म्हणतो एडिस इजिप्टाय आणि आपल्या घराच्या अवतीभोवती राहतात, त्यांना म्हणतो एडिस अल्बोपिक्टस. हे असे काळ्या रंगाचे असतात, साधारणपणे 5 मिलीमीटर आकाराचे असतात आणि काळ्या रंगावर आपल्याला पांढरे पट्टे किंवा टिपके दिसत आहेत. तर हे जे मच्छर आहेत त्यांना आपण ओळखू शकतो. आता यांचं वैशिष्ट्य असं की आपल्या घरामध्ये जे छोटे छोटे पाण्याचे साठे असतात, कृत्रिम पाण्याचे साठे, तर साठे म्हणजे ते खूप मोठे साठे असायला पाहिजे तसं नाही, किंवा तरण तलाव असण्याची गरज नाही. मॅडम थोडंसं तुम्हाला थांबवते, आपल्याला प्रेक्षकांचा फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग आपण पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. नरेंद्र ढवळे आपल्याशी बोलतायत यवतमाळहून. नमस्कार सर. हा मॅडम नमस्कार, मी यवतमाळ डिस्ट्रिक्टवरून नरेंद्र ढवळे बोलतो. बोला. हा मॅडम, हा डेंग्यू जो आता कार्यक्रम आपल्या टीव्हीवर चालू आहे, हॅलो, डेंग्यूच्या याच्यापासून संरक्षण म्हणजे असण्यासाठी नेमकी कोणती उपाययोजना केली पाहिजे? बरं, धन्यवाद. प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमके कोणते असले पाहिजेत या विषयावरच आपण आज चर्चा करतोय. टप्प्याटप्प्याने आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत. आपण डासांविषयी आणि विषाणूविषयी जाणून घेत होतो. तर पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की डेंग्यूचे डास आहेत ते आपल्या घरातच वाढत आहेत आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरच्या घरी करता येणं शक्य आहेत. आता हे डास कुठे वाढतात तर आपल्या घरामध्ये कुंड्या असतात, शोभेच्या कुंड्या असतात, त्याच्या खाली पाणी साठलेलं असतं, किंवा आपण फेंगशुईची काही प्लांट्स लावतो त्याच्यामध्ये पाणी असतं. आपला जो फ्रीज असतो त्याच्या पाठी पाणी साठलेलं असतं. घरामध्ये एसी लावलेले असतात किंवा वॉटर कूलर, पाणी घरामध्ये तापमान कमी राहावं म्हणून जी काही प्रशीतन यंत्रणा असते त्याच्यामध्ये पाण्याचे साठे मिळतात. किंवा खूप जणांच्या घरी पत्र्याचे रिकामे डबे असतात, जुने रंगांचे डबे असतात, किंवा चहा पिऊन फेकून दिलेले प्लास्टिकचे किंवा थर्माकोलचे कप असतात, त्याच्यात थोडं बहुत पाणी साठलेलं असतं. किंवा बरेच जण पिंपात पाणी साठवून ठेवतात. तर घरामध्ये किंवा घराच्या बाहेर ही जी पिंप पाणी साठवलेली असतात त्याच्यामध्ये, तरी आपल्या घरात आणि घराच्या अवतीभोवती पाण्याचे साठे असतात. हे छोटेसे असले तरी पुरतात. अगदी 1 चमचाभर पाण्यात सुद्धा या मच्छरांची पैदास होऊ शकते. बरेचदा घराच्या छपरावरती लोक प्लास्टिकची शीट्स टाकतात किंवा ताडपत्री टाकतात आणि ते उडू नये म्हणून दगड ठेवतात आणि त्याच्या भोवती सुद्धा पाणी साठतं.
तसे कुठल्याही प्रकारचे पाण्याचे छोटे छोटे साठे आहेत त्याच्यामध्ये या डासांची पैदास होत असते. हे जे मच्छर असतात ते घरामधल्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये, फर्निचरच्या खाली, फोटोच्या तसबिरींच्या पाठीमागे, वर वाळत घातलेले जे कपडे किंवा छत्री असतात त्याच्या आड, असे म्हणजे विशेषतः अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये असतात, भिंतीच्या वरच्या भागांमध्ये असतात आणि दडलेले असतात. दुसरं म्हणजे डेंग्यूचे जे मच्छर आहेत हे दिवसा चावतात. बरं. त्यामुळे बरेचदा लोक रात्री झोपताना मच्छरदाणी वापरतात, परंतु घरातील वृद्ध मंडळी किंवा मुलं जी दुपारी झोपतात ते मच्छरदाणे वापरत नाहीत. त्यांनी मच्छरदाणे वापरणं हे आवश्यक आहे. आणि हे दिवसा चावणारे मच्छर आहेत, त्यामुळे ते घरातच नाही तर आपल्या ऑफिसमध्ये, जिथे आपण कामाची ठिकाणं म्हणतो अशा ठिकाणी सुद्धा चावू शकतात. आणि शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना ते शाळेत चावू शकतात. म्हणजे नुसतं घरच नव्हे तर आपलं ऑफिस, आपली शाळा आणि आपण जिथे जिथे वावरतो, काम करतो अशी ठिकाणं आपल्याला डासांपासून संरक्षित करावी लागतात. त्यासाठी एक म्हणजे घराला आपण डास प्रतिबंधक जाळ्या लावू शकतो, झोपताना मच्छरदाणीचा वापर करू शकतो, अंगाला लावण्याची क्रीम्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यांचाही वापर करू शकतो. पण मी मुख्यतः सांगेन की लहान मुलांना खेळायला पाठवताना त्यांना पूर्ण बाह्य असलेले कपडे घालायचे, पाय सुद्धा त्यांचे पूर्ण झाकले गेले पाहिजेत किंवा मोजे घातले पाहिजेत. कारण मुलं जेव्हा उघड्या अंगानं किंवा बिनबाह्यांचे कपडे घालून फिरतात तेव्हा त्यांना दिवसा मच्छर चावण्याची शक्यता ही बरीच असते. तर डासांपासून संरक्षण मिळण्याचे जेही उपाय आहेत ते सगळे आपण केले पाहिजेत. असं करण्यानं आपण त्यांच्या मार्फत होणारा आजार आहे तो तिथल्या तिथे टाळू शकू आणि म्हणून आजार झाल्यानंतर आपला जो सगळा त्रास होतो त्यापासून आपण मुक्ती मिळवू शकतो. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या हातातल्या आहेत. अगदी. कारण महापालिका आहे ते फवारणी, धूम्र फवारणी करतात किंवा पाण्यात मारण्याचं एक अबेट किंवा टेमिफॉस नावाचं औषध असतं आणि आपल्या वस्तीमध्ये ज्या काही आरोग्य स्वयंसेविका असतात त्या घरी घरी जाऊन त्या पाण्याच्या साठ्यांमध्ये, पिंपांमध्ये ते औषध घालत असतात. परंतु डास मुळात उपजूच दिले नाहीत, म्हणजे त्यांची उत्पत्तीचे स्थान पैदासच करू दिली नाहीत, तर आपली समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. आणि म्हणून डेंग्यू झाल्यानंतर त्याच्याशी लढण्यापेक्षा डासांशी आपल्या वैयक्तिक पातळीवर लढणं हे आवश्यक आहे. आणि आपल्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आपण सर्वांचा सहभाग असला पाहिजे. आणि म्हणून महापालिका पण काय करते की सगळ्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेते आहे आणि त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्यामध्ये जाणीव, जागृती निर्माण करतो आहोत, जेणेकरून आपली स्वतःची कॉलनी आहे, गृहनिर्माण संस्था आहे, आपल्या इमारती आहेत किंवा भले तर झोपड्या किंवा झोपडपट्टी सदृश्य वस्त्या असतील तरी सुद्धा जर का वस्तीनं आपल्या आरोग्याची थोडीशी जबाबदारी घेतली आणि सहभाग दिला, आपणच आपली या छोट्या छोट्या गोष्टींमधून काळजी घेतली तर मला वाटतं सार्वजनिक किंवा सामाजिक आरोग्य व्यवस्थित राखू शकता येईल, नाही का? फोन आलेला आहे तो आपण घेऊया. वैशाली आपल्याशी बोलतात बदलापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी वैशाली शेख बोलते बदलापूरवरून. माझा असा प्रश्न आहे की कावीळ झाल्यावरती जशी लस किंवा डोस उपलब्ध आहे तसं डेंग्यू झाल्यावरती काही लस किंवा डोस काही उपलब्ध असू शकतात का? मी असं विचारलं की उदाहरण दिलंय कावीळचं, की कावीळीला कसं आजार झाला की लस उपलब्ध असते, तसं डेंग्यूवर काही लस किंवा औषधोपचार उपलब्ध आहेत का? डेंग्यू करता लस अशी आजपर्यंत तरी काही उपलब्ध नाहीये, त्यामुळे लसीचं जे हत्यार आहे ते आपल्याकडे नाहीये सध्या उपलब्ध. तर डेंग्यू करता लस उपलब्ध नाही आहे आणि डेंग्यू करता जे उपचार आहेत ते त्याच्या लक्षणाप्रमाणे आणि त्यांच्या तीव्रतेप्रमाणे केले जातात, ज्याबद्दल आता हो त्या मुद्द्याकडे येणारच होते की डेंग्यूचे म्हणजे तुम्ही सांगितलं की प्रकार आहेत, पण मग असे प्रकार आहेत की म्हणजे साधारण ताप आले आणि काही लक्षणं आहेत ती तुम्ही मगाशी सांगितलेलीच आहेत, पण अशा कुठले प्रकार आहेत की जेणेकरून रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते किंवा भयानक रूप आपण जे म्हणतो भीतीदायक रूप असं डेंग्यूचं होऊ शकतं? डेंग्यू जसं हा विषाणूजन्य आजार आहे, परंतु जसं मलेरियावरती औषध आहे ट्रीटमेंट तसं डेंग्यूवरती काही स्पेसिफिक औषध नाही आहे. बरं. तर माणसाची प्रतिकारशक्ती जी आहे त्याच्यातूनच त्याचा प्रतिकार होऊ शकतो. परंतु जेव्हा साधारण ताप येतो तेव्हा त्या रुग्णांना पाण्याची मात्रा कमी झाली किंवा हा आजार जास्ती बळावला आणि त्यांचे प्लेटलेट्स कमी झाले आणि त्यांना रक्तस्राव व्हायला लागला किंवा जे आम्ही डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतो, ज्याच्यामध्ये शरीरातलं रक्तवाहिन्यांमधलं जे पाणी असतं ते शरीराच्या आतल्या भागात जाऊन साठतं आणि त्याच्यामुळे रक्तदाब कमी होतो. असे जे रुग्ण असतात ते त्यांना गंभीर स्वरूपाचा आजार होतो आणि मग वेळीच उपाययोजना नाही केली तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा ताप येईल तेव्हा त्या तापासाठी
पहिले तर ताप कमी करण्यासाठी औषधोपचार. आता या रुग्णांमध्ये साधारणतः ॲसिटामिनोफेन जे क्रोसिन म्हणून अवेलेबल आहे तेच औषध वापरावं. बाकी दुसरं औषध वापरू नये, कारण त्याचा दुष्परिणामच जास्ती आहे. आणि या रुग्णांना भरपूर पाणी द्यावं. जवळजवळ आम्ही सांगतो की 4 ते 5 लिटर पाणी या रुग्णांना गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचं जे लघवीचं प्रमाण आहे ते पण राखलं पाहिजे, कारण लघवी जर कमी होत असेल म्हणजे त्या रुग्णांना मूत्राशयाचा आजार म्हणजे लागण चालू असेल तर अशा रुग्णांना ताबडतोब इस्पितळात भरती करण्याची गरज असते. आणि जेव्हा कुठून रक्तस्राव, छोटासा जरी रक्तस्राव जसं दातातून रक्त येणं किंवा नाकातून किंवा काळी शौचास तर ताबडतोब रक्ताची तपासणी करून त्या रुग्णांना प्लेटलेट्स देणं खूप गरजेचं असतं. बरं, म्हणजे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर हा रक्तस्राव सुरू होतो. रक्तस्राव सुरू होतो, मग ते गंभीर स्वरूप धारण करू शकतो. पण प्लेटलेट्स पण म्हणजे साधारणतः एखाद्या नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये 1.5 लाखाच्या वरती प्लेटलेट्स असतील तर ते नॉर्मल असतात. ते 1 लाखाच्या कमी व्हायला लागले की साधारणतः लक्ष देणं जरुरीचं आहे. पण रक्तस्रावाची जी शक्यता असते ती प्लेटलेट काउंट 30,000च्या खाली केले की रक्तस्राव होण्याची शक्यता असते. म्हणजे इतका कमी होईपर्यंत थांबूच नाही मुळात. म्हणजे शक्यता दररोज प्लेटलेट्सचा रिपोर्ट केला पाहिजे. आणि काय साधारणतः असं असतं की या रुग्णांना जेव्हा ताप येतो तेव्हा त्यांचे प्लेटलेट्स नॉर्मल असतात आणि जसजसा ताप कमी व्हायला लागतो तसतसे ते प्लेटलेट्स कमी होतात फार थोड्या काळाकरता आणि नंतर ते वाढायला लागतात. तर जेव्हा ते कमी होत असतात तेव्हा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे की जर ते 30,000च्या खाली गेले तर त्या रुग्णांना आहे. आणि जर ते 10,000च्या खाली गेले तर मग रक्तस्राव होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. पण जर ते वाढत असतील तर धोका टळलेला आहे. पण तरी सुद्धा ताप उतरल्यानंतर 48 तास काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरं. इथे मी असं सांगू इच्छिते की पहिल्यांदा जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा तो मलेरियाचा आहे, डेंग्यूचा आहे की स्वाईन फ्लूचा आहे हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून एक गोष्ट म्हणजे आपण स्वतःवरच उपचार करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे, आपल्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. दुसरं म्हणजे अनेकांना सवय असते की ताप आल्यावर ॲस्पिरिन किंवा आयब्युप्रोफेन किंवा इतर कुठल्या तरी गोळ्या घ्यायच्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, कारण त्यांना रक्तस्रावाची शक्यताही वाढते. म्हणून स्वयं उपचार करणं जे आहे हे आपण कटाक्षानं टाळलं पाहिजे, डॉक्टरांकडे वेळेवर गेलं पाहिजे. आणि असं असतं की एखाद्या ठिकाणी डेंग्यूचा रुग्ण आढळला तर त्याच परिसरात आणि त्या कुटुंबात डेंग्यूचे रुग्ण आढळण्याची शक्यता जास्त असते. याचं कारण असं की डेंग्यूचा जो मच्छर आहे तो एकाहून अधिक व्यक्तींना चावतो आणि जसं म्हटलं तो खूप आक्रमक चावणारा असा मच्छर असतो आणि त्याची उडण्याची जी क्षमता असते ती फार नसते. म्हणजे तो 100 मीटरपेक्षा जास्ती लांब जात नाही. त्यामुळे असं आपल्याला आढळून येतं की एखाद्या ठिकाणी जेव्हा एखादा रुग्ण आढळतो त्या परिसरात किंवा त्या कुटुंबात आपल्याला रुग्ण आढळण्याची शक्यता अधिक असते. म्हणून केव्हाही जेव्हा आपल्याला रुग्ण आढळतो तेव्हा तिथे आरोग्यसेवक आणि जे कीटकनाशक विभागाचे लोक आहेत ते तिथे जातात आणि आजूबाजूला एकतर ते सगळे डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करतात आणि दुसरं म्हणजे आपल्या आरोग्यसेविका आहेत ते शोध घेतात की आजूबाजूला काही रुग्ण आहेत का आणि त्यांच्यावर उपचार करतात. अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांना हिमोफिलियासारखे आजार आहेत किंवा ज्यांच्यावर काही ज्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते अशा प्रकारचे उपचार चालू आहेत, जसं की स्टिरॉइड्स आहेत किंवा ज्यांना तीव्र मधुमेह आहे अशा रुग्णांनी पण थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसंच लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांनी पण थोडं अधिक काळजीपूर्वक आपल्या जसं तुम्ही म्हणालात की तपासण्या केल्यानंतर लक्षात येईल की तो ताप डेंग्यूचा आहे की मलेरियाचा आहे की स्वाईन फ्लूचा आहे. त्यामुळे नॉर्मली आपल्याला ताप आल्यानंतर त्वरित स्वतः उपचार करत न बसण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाणं केव्हाही चांगलं, नाही का? आता तुम्ही डासांबद्दल सांगितलं, डासांच्या उत्पत्ती स्थानाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहेच. तर आता मला जाणून घ्यायला आवडेल की नेमका ह्या डेंग्यूचा प्रसार होतो कसा? म्हणजे तो डास दिवसा चावतो हे कळलंच, त्यानंतर प्रसाराची कशी काही लक्षणं असतात? हे डासामध्ये जे विषाणू असतात ते त्या व्यक्तीकडे जातात आणि साधारण डास चावल्यानंतर एक 5 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो. जसं मी आता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला काही प्रसार होत नाही, प्रसार होतो तो डासांमार्फतच होत असतो. तर
म्हणजे व्यक्ती असं नाही होते का माणसाकडून दुसऱ्या माणसाला असा काही डेंग्यूचा म्हणजे प्रसार होत नाही. संसर्गजन्य नाहीये, पण तो संपर्क म्हणजे डासांच्या संपर्कामुळे डास चावल्यामुळे जेव्हा कातडीवरती डास चावतो त्याच्या ज्या सोंडेमधून ते विषाणू जे असतात ते त्या माणसाच्या शरीरात जातात आणि त्यातून मग ते पूर्ण शरीरभर पसरतात. आणि जेव्हा डास समजा एखाद्या रुग्णाला चावला असेल तर त्याच्या शरीरात हा जेव्हा विषाणू जातो त्यानंतर एक 8 ते 10 दिवसांनी तो इतरांना पण तो आजार देऊ शकतो म्हणजे डास. म्हणून आपण त्या डासांचं आयुष्य जे आहे ते 7 दिवसापेक्षा जास्त राहून याची काळजी घेतो. म्हणून आपण सांगतो की दर 7 दिवसांनी पाण्याची भांडी उपडी करा किंवा आपण जे धूम्र फवारणी करतो तर त्याच्या मागचं कारण ते आहे की डासांचं कसं असतं की जेव्हा 16 ते 30 हे तापमान आणि 60 ते 80% सापेक्ष आर्द्रता म्हणजे दमट आणि गरमी ह्या 2 गोष्टींमध्ये त्यांचं आयुष्यमान पण वाढतं आणि त्यांची आजार पसरवण्याची क्षमता पण वाढते. त्यामुळे जेव्हा पावसाळा संपून उन्हाळा सुरू होतो तो जो काळ आहे, जसं की आपण काही वर्ष पाहतोय सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला अधिक प्रमाणात रुग्ण दिसतात कारण आता पावसाळा संपून उन्हाची सुरुवात होत असते, तापमान वाढू लागतं. अशा वेळेस त्यांचं आयुष्यही वाढतं आणि त्यांची आजार पसरवण्याची क्षमता सुद्धा वाढते. तर हा घटक पण आपण लक्षात घेतला पाहिजे की या काळामध्ये ते आपल्याला जास्त प्रमाणात का आढळून. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उद्धव उतेकर आपल्याशी बोलतायत वाशिमहून. नमस्कार मॅडम. हॅलो, नमस्कार. नमस्कार मॅडम, डेंग्यू प्लेटलेट कमी झाल्यानंतर घरगुती काही असा काही उपाय आहे का? हॅलो, धन्यवाद. घरगुती काही उपाय आपल्याकडून काही भेटेल का? प्लेटलेट 30,000पेक्षा कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे घरगुती काही मला इथे पपईची पानं उकळून पियायला सांगतात, कधी आपलं एक दोडका असते पारसात तो कच्चा खायला सांगतात, असं काही योग्य असते का? बरं, धन्यवाद. काही घरगुती उपचारांनी सुद्धा हे प्लेटलेट्स कमी झालेले जे झालेले असतात ते वाढवू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग प्लेटलेट्स कमी झाल्यावर काही असे उपचार आहेत का? बरोबर. बऱ्याच वेळेला असं लोकांच्या ऐकिवात येतं की ही काही आयुर्वेदिक उपचार केले की प्लेटलेट्स वाढतात वगैरे, पण हे लक्षात ठेवा की स्वतःहून उपचार कधी करू नका. जे काही उपचार करायचे ते डॉक्टरी सल्ल्यानेच करायचे आहेत. प्लेटलेट साधारण जसं मी सांगितलं की प्लेटलेट जर 30,000च्या खाली गेले तर रक्तस्रावाचे चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे अशा वेळेला रुग्णाला ऍडमिट केल्याशिवाय गत्यंतर नसतं आणि त्याला जर रक्तस्राव सुरू असेल कुठे, प्लेटलेट्स जरी नॉर्मल असतील किंवा 30,000च्या वरती असतील आणि रक्तस्राव होत असेल तर त्याला IV मधून प्लेटलेट्स देणं तो एकच उपाय आहे. पपयाचा ज्यूस जसं आपण म्हटलं की आयुर्वेदामध्ये पपया हा वापरलेला गेला आहे आणि त्याचे बाकी अनेक फायदे सुद्धा आहेत. त्यामुळे काही प्रमाणात प्लेटलेट्स वाढण्याची शक्यता पण आहेत, पण ते अंतिम सत्य नाही आहे. अजूनपर्यंत ते प्रूफ झालेलं नाही. म्हणायला हरकत नाहीये की योग्य औषधोपचार आणि साईड बाय साईड, पण तीव्रता प्लेटलेट्सची तीव्रता लगेच कमी होऊ शकते. त्यामुळे स्वतःहून उपचार करणं कधीच योग्य नाही. योग्य तो डॉक्टरी सल्ला केव्हाही चांगलाच, नाही का? कारण काय होतं की हल्ली सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुकवर अशा खूप उपाययोजनांबद्दल यावरूनच एक मुद्दा आठवलेला आहे की आजकाल तुम्ही जसं म्हणालात की सोशल साईट्सवर मेसेजेस फिरत असतात आणि तसाच एक उपाय आहे की मुळात डासांपासून वाचवण्यासाठी लिंबू कापून त्यामध्ये लवंग समजा जर आपण ठेवले तर त्या वासामुळे किंवा कदाचित त्या एकंदरीत त्याच्या परिणामामुळे डास येऊ शकत नाहीत किंवा डासांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. तर यात कितपत तथ्य आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की डासांसाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्यातली कुठलीच एक उपाययोजना ही आपल्याला यश देईल असं नाही. त्यासाठी ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतो, म्हणजे सगळीकडनंच त्याच्यावर हल्ला करायचा. कारण त्याची अंडी आहेत, अळ्या आहेत, मच्छर आहे, वैयक्तिक संरक्षण आहे, आजूबाजूच्या परिसराची काळजी घेणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितपणेच कराव्या लागतात. त्यामुळे कुठलाही एक उपाय हा डासांसाठी रामबाण असा आपण कुठल्याच उपायाच्या बाबतीत म्हणू शकत नाही. आणि हे सुद्धा जे आपण प्लेटलेट वापर वाढवण्याकरता म्हणून जे काही सल्ले दिले जात आहेत ते सल्ले देणाऱ्यांचे उद्देश खूप चांगले असले तरी सुद्धा आपल्याला ठोस शास्त्रीय आधार हा अजून काही मिळाला नाही. त्यामुळे आपण असं म्हणू की यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. आणि जसं म्हटलं तसं फळं खाणं केव्हाही चांगलं आहे. त्यामुळे औषधोपचारासोबत फळं घेणं कदाचित एक मानसिक समाधान सुद्धा मिळेल की पण स्वतःहून या गोष्टीमध्ये पडू नये. आता जसं सांगितलं की डासांची उत्पत्ती स्थानं झाली किंवा लक्षणं झाली, एकंदरीत प्रसार कसा होतो तेही कळलेलं आहे. पण मुळात मग ह्या डेंग्यूचं निदान कसं केलं जातं?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो तेव्हा आत्ताच्या या परिस्थितीमध्ये लगेच रक्तनिदान करणं खूप गरजेचं आहे. जसं रुजुता मॅडमनी सांगितलं की हा मलेरियाचा ताप आहे किंवा डेंग्यूचा ताप आहे किंवा आणखीन कसला ताप आहे, तर ते आपल्याला रक्तनिदान केल्याशिवाय कळणार नाही. 5 दिवसाच्या आतमध्ये जर रुग्ण रक्त तपासणी करता गेला तर NS1 अँटीजन हे जर पॉझिटिव्ह असेल तर डेंग्यूचं निदान केलं जातं. जर 5 दिवसानंतर डेंग्यूची निदान करायची पाळी आली तर सिरोलॉजिकल टेस्ट ज्याला आम्ही म्हणतो, त्याला IgM ही जी टेस्ट असते डेंग्यूची, ती टेस्ट केल्यानंतर डेंग्यूचं निदान होतं. त्याचबरोबर प्लेटलेट काउंटसाठी सुद्धा थ्रॉम्बोस म्हणजे जेव्हा प्लेटलेट काउंट कमी होतात तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची गरज आहे तेही करणं गरजेचं आहे. कधी कधी रुग्णांचं हिमोग्लोबिन, जसं आपण म्हणतो की या आजारामध्ये रक्तस्राव होतो किंवा प्लेटलेट्स कमी होतात, पण कधी कधी हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप वाढलेलं आढळतं. ह्याला हिमो कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये जेव्हा रुग्णाच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे रिलेटिव्हली वाढतं, पण ही धोक्याची सूचना आहे. तर जेव्हा हिमोग्लोबिन चांगलं झालं याचा अर्थ पेशंट बरा झाला असं नाही. तर जर ते नॉर्मलपेक्षा जास्ती असेल, 16-17 वगैरे हिमोग्लोबिन असेल, तर ताबडतोब उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. यातल्या ज्या सुरुवातीला सांगितलं रॅपिड टेस्ट NS1 हे ज्या आहेत, ह्या जेव्हा पॉझिटिव्ह येतात तेव्हा आपण त्याला संशयित रुग्ण असं म्हणतो, आणि ज्या सिरोलॉजिकल टेस्ट आहेत त्या जेव्हा पॉझिटिव्ह येतात इलायझा, तेव्हा आपण तो निश्चितपणे डेंग्यूचा रुग्ण असं म्हणतो. आता ह्या ज्या क्विक टेस्ट आहेत त्या आपल्याला उपाययोजना करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, आणि महापालिकेच्या 50 दवाखान्यांमध्ये त्या आपल्याला मोफत करून मिळतात. तर आपल्या नागरिकांना सांगायला हरकत नाही की असंही नाहीये की आपल्याला त्यासाठी खूप पैसे खर्च करणं फार आवश्यक आहे किंवा प्रायव्हेटमध्येच गेलं पाहिजे. प्रायव्हेटमध्ये सुद्धा उपचार होतात, निदान होतं, कारण मुंबईसारख्या ठिकाणी जसं सरकारी दवाखाने तितकेच महत्त्वाचे खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटल सुद्धा आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण डेंग्यूची माहिती गोळा करतो किंवा रुग्ण किती संख्येने आले त्याची माहिती घेतो, तेव्हा आपण नुसत्या सरकारी रुग्णालयांमधलंच नव्हे तर खाजगी रुग्णालय, खाजगी मोठी हॉस्पिटल्स जे आहेत त्यांच्याकडूनही आपण ही माहिती दररोज मिळवत असतो. इतकंच नाही तर ह्या ज्या सगळ्या प्रयोगशाळा आहेत, लॅबोरेटरीज आहेत जिथे याचं निदान होतं, तिथली माहिती सुद्धा आपण मिळवत असतो. आणि कुठल्याही मार्गाने कुठल्याही ठिकाणी रुग्णाचं निदान झालं तर मुंबईचे जे 24 वॉर्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक MOH म्हणजे मेडिकल ऑफिसर हेल्थ, म्हणजे आरोग्याची त्या म्हणजे वॉर्डच्या कक्षाची आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर आणि कीटक नियंत्रण अधिकारी, ह्या दोघांना त्याची माहिती जात असते. आणि हे दररोज होतं, कारण त्या ठिकाणी जाऊन लगेचच उपाययोजना करणं हे फार आवश्यक असतं. जसं तुम्ही म्हणालात की डास एकाच वेळेला तो अनेक लोकांना वाचवू शकतो. तर म्हणजे सांगायचा उद्देश असा की ह्या चाचण्या आहेत या महापालिकेच्या 50 रुग्णालय म्हणजे मोठ्या रुग्णालयांमध्ये तर आहेत, परंतु दवाखान्यांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तर त्याचाही फायदा घ्यायला हरकत नाही. आणि जे डॉक्टर्स आहेत म्हणजे जे कौटुंबिक डॉक्टर म्हणून खूप मोठ्या संख्येला सेवा देत असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता ज्या ट्रीटमेंट गाईडलाईन्स म्हणजे हा आजार झाल्यानंतर त्याच्या उपाययोजना कशा कराव्यात ह्याची मार्गदर्शक जी सूचनावली आहे ती इंटरनेटवर पण म्हणजे मिनिस्ट्रीच्या साईटवर पण उपलब्ध आहे, आणि ती आपण सर्व डॉक्टरांनाही प्रशिक्षित करत असतो. तर म्हणजे पूर्ण शहरभर जेवढेही डॉक्टर्स आहेत त्यांना आपण यासाठी प्रशिक्षित करतो आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनावली उपलब्ध करत असतो. त्यामुळे सर्व डॉक्टर्सनीही त्याचा म्हणजे त्यांना माहितीच असतं की आपले रुग्ण कसे म्हणजे त्यांची काळजी घेतली पाहिजे, परंतु ज्या गोष्टी नवीन येतात आणि त्यासाठी ज्या काही नवीन सूचना दिल्या जातात त्या सुद्धा आपण त्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपण या आजाराला योग्य त्या प्रकारे सामना करू शकतो, नाही का? फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कुबेर वायकोळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. मॅडम मी कार्यक्रम बघत आहे. हा बोला. कुबेर वायकोळे पुसद. तर मॅडम ते डेंग्यूच्या जे आळ्या आहेत ज्यांच्याकडे सापडल्या त्यांना तर डेंग्यूच्या आळ्या ज्यांना सापडल्या ज्याच्या घरी. हॅलो मॅडम. हा बोला. आपण डेंग्यूच्या आळ्या ज्याच्या घरी सापडल्या त्यांना जर दंड केला हा तर बरेचसे लोक आपले घर स्वच्छ ठेवतील. ही माझी एक विनंती आहे की त्यांना दंड करावा ज्यांच्याकडे आळ्या सापडल्या. बरं.
आणि ते जर दंड केला तर काय होईल? याच्यानंतर प्रत्येक जण आपलं घर स्वच्छ ठेवेल. बरं बरं, धन्यवाद. त्यांचा मुद्दा कळलेला आहे की मुळात तुम्ही जसं सांगितलं की अगदी छोटे छोटे पाण्याचे साठे असू शकतात घरामध्ये, ज्याच्यामध्ये ती डासांची पैदास होते, आणि मग ज्यांच्या घरी हा मुळात डास आढळतो त्यांना जर दंड आकारला गेला तर इतरांना सुद्धा आपसुकच ती शिक्षा मिळेल किंवा एक समज मिळेल स्वच्छता राखण्यासाठी. दोघींचीही मतं मला जाणून घ्यायला आवडतील. खरं सांगायचं तर अशा प्रकारची उपाययोजना ही होत आहे. म्हणजे साधारणतः जेव्हा असे साठे सापडतात तेव्हा प्रथम आपण सूचना देतो, एक पत्र देतो आणि सावध करतो आणि सांगतो. पण ते करूनही जर का काही होत नसेल तर त्यांना दंड करण्याची सोय ही आहे आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर दंडही वसूल केला जातो. आता दंड करायची खरं वेळ आली नाही पाहिजे, कारण हे सगळं हे आपल्यासाठीच करतो ना आपण. परंतु दंड केला जातो. आपण म्हणताय ह्याच्यामध्ये खूप तथ्य आहे की काही लोक म्हणजे जसं सगळ्याच प्रकारची उपाययोजना, कोणाला समजावून सांगून पटतं, कोणाला दंड करून पटतं, कोणाला वारंवार सांगावं लागतं, तर आपण हे सगळंच करतो. आणि नागरिकांनी पण जागरूक होणं थोडं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरकारी अधिकारी जाऊ शकतीलच असं नाही, तर त्यांनाही जर काही अशा ठिकाणी काही आढळलं तर त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं तर ते त्या ठिकाणी जाऊन योग्य ती उपाययोजना करतील, फवारणी करतील. कधी कधी लक्षात येत नाही तर अगदी अगदी. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सखाराम आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार. नमस्कार म्हणलं मॅडम. नमस्कार, बोला. हा, मी सखाराम आबूज औरंगाबादवरून बोलतो मी. तर डास चावून गेल्यानंतर समजलं पाहिजे नेमकं की आपल्याला की डेंगूच झालाय का दुसरं काही चावलं, असं काही. डास तर समजा चावून जातो. हॅलो, हा, विचारा आपला प्रश्न. हा, डास तर चावून जातो, समजत नाही समजा डास चावून गेल्यानंतर, पण नंतर की आपल्याला डेंगू झालाय हा समजण्यासाठी काय? त्यांचं असं म्हणणं आहे की डास चावून गेला पण त्यानंतर डेंग्यू झालाय, हे आपण नेमकं कसं ओळखायचं? बरोबर आहे, त्यांचा प्रश्न एकदम बरोबर आहे. बरंच आता हा डास चावलेला आहे तो त्याने नक्की त्याने मलेरियाचे जीवाणू टाकलेले आहेत की डेंग्यूचे विषाणू टाकले आहेत हे तर आपल्याला कळत नाही. पण जे सिम्पटम्स, काही वेळेला कोणा त्रासही होत नाही, पण बऱ्याच वेळेला असे सिम्पटम्स असतात की थंडी भरून ताप येतो, ठराविक मुदतीचा ताप असतो, थंडी भरून ताप येतो आणि मग घाम येऊन ताप उतरतो, तर हे लक्षण मलेरियाचं आहे. साधारण डेंग्यूमध्ये हा जो ताप असतो तो दिवसभर राहणारा ताप असतो आणि जसं मी मगाशी सांगितलं की खूप अंग दुखायला लागतं किंवा डोकं दुखायला लागतं, डोळे दुखायला लागतात आणि वांतीची भावना होते. अशी जर सिम्पटम्स असतील तर त्या रुग्णाला डेंग्यू असावा असं साधारणतः लक्षात घेणं जरुरीच आहे. आणि मग रक्त तपासण्या करणं खूप गरजेचं आहे. रक्त तपासण्या केल्यानंतर जर NS1 अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे. हे तपासणी करणं गरजेचं आहे, कारण डेंग्यूवरती जरी औषध नसलं तरी मलेरियावरती औषध आहे. त्यामुळे जर मलेरियाचे जंतू त्याच्यामध्ये सापडले तर त्या रुग्णाला मलेरियाची औषधं देण्यापासून गत्यंतर नाही. त्यामुळे रक्त तपासण्या करणं, जर ताप 24 तासाच्या वरती ताप राहिला तर रक्त तपासण्या करणं गरजेचं आहे. आपला दोघी म्हणजे तुम्ही दोघी तेच सांगत आहात की ताप आला की डॉक्टरी सल्ला घेणं फार गरजेचं आहे. मग तो पुढे कळेलच की मलेरियाचा आहे की आणखीन काही. सांगा मॅडम. आता जो प्रश्न विचारला गेला त्याच्या अनुषंगानं अजूनही असं सांगता येईल की साधारणतः मलेरियाचे मच्छर आहेत ते संध्याकाळच्या वेळेला चावतात आणि डेंग्यूचा जो मच्छर आहे हा दिवसा कधी चावतो. अर्थात मच्छर चावल्याच वेळेला आपल्याला असं बघून नाही सांगता येणार की त्यानं प्रत्यक्षात संसर्ग झालाय किंवा नाही, कारण त्या मच्छराच्या शरीरात जर का तो विषाणू असेल तर आपल्याला लागण. तर म्हणून प्रत्येक वेळेस जर का डास चावला आणि आपण असे शंकेनं व्याकुळ होत राहिलो तर म्हणून मी असं म्हणते की मच्छर चावूच न देणं फार गरजेचं आहे. हा, कारण कसं असतं की मच्छर घरात आहेत, घराच्या अवतीभोवती आहेत, बागेत आहेत, हे सगळं आहे. त्यामुळे ते आपल्याला न चावण्याची त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हा मच्छर दिवसा सुद्धा चावतो आणि खूप आक्रमक असतो. एकदा चावून गप्प बसेल असं नाही, पण म्हणजे चावला म्हणजे डेंग्यू होईलच असंही नाही. त्यामुळे आपण मच्छर चावला म्हणून एकदम घाबरून स्वतःचं आरोग्य बिघडवण्यापेक्षा योग्य ती काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, नाही का? आता तुम्ही दोघी मगासपासून म्हणताय की डेंग्यूवर औषधोपचार उपलब्ध नाहीयेत, पण मग समजा ज्या काही आपण टेस्ट करतो किंवा प्लेटलेट्स कमी झालेले आहेत, मग हे समजा आढळल्यानंतर मग त्याच्यावर कोणते उपचार केले जातात, काय सांगाल?
जेव्हा ताप येतो रुग्णाला आणि त्याचे प्लेटलेट काउंट जेव्हा नॉर्मल असतात तेव्हा त्या रुग्णांना आम्ही साधारणतः ताप कमी करण्यासाठी ॲसिटामिनोफेन सारखी औषधं देतो आणि त्यांना त्यांचं हायड्रेशन म्हणजे त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य ठेवण्याचा सल्ला देतो आणि त्यांचं प्लेटलेट्स जे आहेत ते आम्ही डेली त्यांना करायला सांगतो. प्लेटलेट जेव्हा कमी होतात किंवा जर त्यांना रक्तस्राव व्हायला लागतो या कुठूनही त्याच्या शक्य ह्याच्यातनं तर मग त्यांना प्लेटलेट्स द्यावे लागतात जोपर्यंत त्यांचे प्लेटलेट्स एका ठराविक मर्यादेत म्हणजे 30,000च्या वरपर्यंत येत नाहीत किंवा काही जेव्हा रक्तस्राव होत असेल तेव्हा 50,000च्या वरती जात नाहीत तोपर्यंत त्यांना प्लेटलेट्स द्यावे लागतात. बरोबर. कधी कधी फक्त प्लेटलेट्स नाही तर रक्ताचे अजून दुसरे घटक पण द्यावे लागतात. खूप अति रक्तस्राव होत असेल तर त्यांना रक्तही चढवावं लागतं. डेंग्यूसाठी एक जसं मलेरियासाठी आपण एक विशिष्ट औषध आहे तसं डेंग्यूसाठी जसं म्हणजे अँटीबायोटिक्स असतात तसं विशिष्ट औषध नसलं तरी उपाययोजना नाही तसं नाही मी म्हणणार. कारण डेंग्यूच्या रुग्णाला आपण खूप चांगल्या तऱ्हेनं मॅनेज करू शकतो म्हणजे त्याची काळजी घेऊ शकतो आणि त्याला निश्चितपणे वाचवू शकतो. कारण कसं होतं की डेंग्यूमध्ये जसं डॉक्टर नमिता यांनी सांगितलं की रक्तवाहिन्यांमधनं त्यातलं जे फ्लुइड आहे ते बाहेर पडायला लागतं आणि त्यानंतर मग जे काही दुष्परिणाम व्हायला लागतात आणि रुग्ण गंभीर व्हायला लागतो. ह्या सगळ्यापासून आपण रुग्णाला वाचवू शकतो. आणि जर का आपण गेल्या 10 वर्षात पाहिलं तर असं लक्षात येतं की रुग्ण दगावण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी झालेलं आहे. म्हणजे पूर्वी ज्या प्रमाणात रुग्ण दगावत तसं आता होत नाही. म्हणजे गेल्या महिन्यात आपण जवळजवळ 2,500 केसेस पाहिल्या परंतु मृत्यूची संख्या ही एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे आणि आपण शर्थीचे प्रयत्न करतो की रुग्ण वाचले पाहिजेत आणि यामध्ये आपण खूप चांगल्या रीतीने यश मिळवलंय असं मी म्हणेन. कारण डेंग्यू हा आपण त्याचा मृत्यूदर हा आता खूप कमी झालेला आहे. म्हणजेच त्याला जर का असं विशिष्ट औषध नसलं तरी डेंग्यू आजाराच्या रुग्णावर औषधोपचार आहेत, चांगले औषधोपचार आहेत, प्रभावी आहेत जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचतात. अगदी ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा. म्हणून मुळात जेव्हा आपल्याला साधारण डेंग्यू असं कळलं तर तो तीव्र स्वरूपाचा होऊ नये यासाठी औषधोपचार करणं जास्त गरजेचं आहे नाही का. आणि त्याचबरोबर रुग्णांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवावी यासाठी पण उपाययोजना त्याच्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा एकंदरीत तुम्ही जे म्हणताय की प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे यावर कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून घ्यायचंच आहे तुमच्याकडून. पण फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रोहित आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार सर. मी रोहित ओरसकर बोलतोय गोरेगावहून. माझा प्रश्न होता मला डेंग्यू झालेला आधी आणि थोडा तर मी आता बरा आहे आणि बाहेर पडलो पण माझं डोकं मध्ये मध्ये असं थोडं दुखत राहतं तर मला काय काळजी घेतली पाहिजे इन फ्युचर माझी पुढे ते माझा हा प्रश्न होता. बर धन्यवाद. डेंग्यू त्यांना ऑलरेडी झालेला होता आणि मग आता बरा झालाय पण थोडं डोकेदुखीचा त्रास आहे. मग यावर काय करता? हा त्रास बऱ्याच रुग्णांना जाणवतो की एकदा ताप येऊन गेलेला आता ताप उतरलेला आहे पण भयंकर अशक्तपणा आलेला असतो आणि डोकेदुखी चालू असते. तर अशा रुग्णांना जनरली हे सिम्पटम्स जे असतात ते डिहायड्रेशन रक्त पाणी कमी झाल्यामुळे असतं आणि त्याच्यातून रिकव्हरी व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. अशा वेळी त्यांनी व्यवस्थित विश्रांती घ्यायची. ताप उतरला म्हणून लगेच आपल्या रुटीन कामालाच लागणं योग्य नाही. त्यांनी योग्य विश्रांती घेतली पाहिजे. त्याचबरोबर योग्य आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये भरपूर पाणी फळं भाज्या यांचा समावेश केला पाहिजे. त्याचबरोबर प्रथिनांचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये साधारणतः प्रथिन आपण कार्बोहायड्रेट्स हे खूप जास्ती प्रमाणात घेतो पण प्रथिनांचं प्रमाण थोडं कमी असतं. आपल्याला जी प्रतिकारशक्ती मिळत असते ती प्रथिनांमधनं मिळत असते. तर प्रथिनांचं प्रमाण जेवणामध्ये जास्ती असलं पाहिजे. याच्यासाठी दूध अंडी हे प्रकार जास्ती गेले पाहिजेत जेवणामध्ये. दूध आणि दुधाचे पदार्थ हे खूप उपयुक्त आहेत. बोला. जसं यांना डोकेदुखीचा त्रास राहिलेला आहे काहींना स्नायूदुखीचा पण त्रास काही काळ राहतो अंग दुखत राहतं तर अशा गोष्टी सुद्धा होतात. दुसरं म्हणजे मला इथे सांगायचं जसं की पाणी प्यायला पाहिजे तसंच डेंग्यूचे सौम्य रुग्ण आहेत ते त्यांची जेव्हा आपण काळजी घेत असतो तेव्हा पाण्याबरोबरच जलसंजीवनी ORS जी आपण डायरियल डिसीजेसमध्ये वापरतो तर जलसंजीवनी खूप महत्वाची आहे. भाताची पेज किंवा ताक किंवा ही म्हणजे ज्या पदार्थामधून पाणी मिळतं पाणी आणि क्षार सुद्धा. कारण जलसंजीवनी आणि पेजेचा फायदा काय की त्यामध्ये आपल्याला क्षार सुद्धा मिळतात.
तर ह्यांचंही महत्व या उपाययोजनांमध्ये आहे. कारण प्रत्येक रुग्ण काही ऍडमिट नाही होत, म्हणजे प्रत्येक रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसते. तर जेव्हा हे रुग्ण घरी ट्रीट होत असतात तेव्हा जलसंजीवनीचा, भाताच्या पेजेचा किंवा ही घरातली जी आपण पेय आहेत त्यांचा वापर हा खूप उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे आपणच आपल्या आहारामधून एकंदरीत प्रमाण प्रथिनांचं जसं तुम्ही म्हणालात तसा किंवा पाण्याचं, क्षाराचं एकंदरीत संतुलित आहार घेतल्यानंतर मला वाटतं हे प्रमाण नक्कीच टळू शकेल, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात. डॉक्टर प्राजक्ता मुळे बोलते मुलुंड. नमस्कार मॅडम. मला एक विचारायचं होतं की आपण मी डॉक्टर आहे पण मला सगळं माहिती आहे, तरी सुद्धा मला असं म्हणायचं होतं की इतरांना कळण्यासाठी डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात आणि ते कॉम्प्लिकेशन्स झाल्यानंतर पेशंट परत आउट येतो का, रिकवर होतो का, आणि त्या कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून काय करावं आणि कॉम्प्लिकेशन्स झाल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट काय चेंज होते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. काय सांगाल मॅडम? जसं आधी आपण डिस्कस केलेले आहे, बरोबर, त्यांच्याकडे भरपूर रुग्ण येत असेल त्यामुळे त्यांचा हा प्रश्न साहजिक आहे. आपण जसं मागाशी डिस्कस केलं की रुग्णांचं दगावण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आपण खूप यशस्वीरित्या डेंग्यूच्या आजारावरती मात करत आहोत. ओके, पण तरी सुद्धा काही प्रमाणात रुग्ण तीव्र स्वरूप धारण करू शकतो. तर तसं करू नये याच्यासाठी जेव्हा हा रुग्ण डेंग्यू म्हणून त्याला डायग्नोज होतं तेव्हा त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्याचे प्लेटलेट काउंट्स रेग्युलरली चेक करत राहिले पाहिजेत. आणि जेव्हा त्याला असं कुठून रक्तस्राव वगैरे व्हायला लागेल तेव्हा ताबडतोब त्याला रुग्णालयात भरती करून त्याला प्लेटलेट्स दिले गेले पाहिजेत. जो तीव्र स्वरूपाचा आजार आहे जसं डेंग्यू हेमरेजिक फीवर आहे, जिथे बऱ्याच ठिकाणून रक्तस्राव व्हायला लागतो, त्यावेळेला त्याला रक्ताचे अजून अनेक घटक द्यावे लागतात. जे डेंग्यू शॉक सिंड्रोम असतो ज्याच्यामध्ये रुग्णाचं रक्तदाब कमी होतो, तर ते रक्तदाब वाढवण्यासाठी त्याला IV फ्लुइड्स, ज्याला आम्ही क्रिस्टलॉइड्स म्हणतो किंवा कोलॉइड्स म्हणतो, ते देण्यात येतात. आणि अशा प्रकारे आम्ही बरेच पेशंट या सगळ्या आजारातून, या तीव्र आजारातून सुद्धा बाहेर येतात. त्यामुळे खूप भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही आहे. डेंग्यू ह्या आजाराला आपण कंट्रोल करू शकतो. जसं आतापर्यंत चर्चेत हेच लक्षात आलेलं आहे की डेंग्यू आजार मुळात होऊ नये म्हणूनच आपण जर काळजी घेतली, म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण म्हणजे डासांची पैदास होऊ नये म्हणूनच आपण काळजी घेतली पाहिजे आणि हा एक प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो. पण या व्यतिरिक्त आणखीन काय तुम्ही उपाययोजना सांगाल? जसं मगाशी वैद्यकीय क्षेत्रातल्या एका डॉक्टरनी फोन केला होता की त्यांच्याकडे रुग्ण येतात तेव्हा तो रुग्ण तीव्र स्वरूप धारण करेल का, तर त्याच्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना. तर त्याच्यासाठी आम्ही जनरली त्यांना सांगतो एक टूर्निकेट टेस्ट असते. म्हणजे ब्लड प्रेशरचा जो कफ असतो तो दंडाला बांधून ठेवायचा एक साधारण 5 मिनिटांनंतर, आणि बांधून ठेवल्यानंतर त्याच्या खालच्या भागामध्ये काही रक्ताचे छोटे छोटे दाणे येतात, त्याला पेटिके आम्ही म्हणतो. ते जर आले आणि 10 पेक्षा जास्ती जर असतील तर असा रुग्ण तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णावरती त्यांनी जास्ती लक्ष दिलं आणि त्यांना ताबडतोब रुग्णालयात ऍडमिट होण्याची ऍडवाइस द्यावी. तर त्यांचं ब्लड प्रेशर जे असतं त्याच्यामध्ये जर पल्स प्रेशर म्हणतो, जेव्हा सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे ते जर कमी झालं म्हणजे त्या रुग्णाला डिहायड्रेशनचा त्रास झालेला आहे. त्यामुळे अशा रुग्णाला ताबडतोब भरपूर IV फ्लुइड्स देण्याची गरज आहे. त्यामुळे अशा रुग्णांना त्यांनी ताबडतोब ऍडमिट केलं पाहिजे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. किंवा मगाशी मी सांगितलं तसं हिमॅटोक्रिट कॉन्सन्ट्रेशन, हिमोग्लोबिनचं प्रमाण जर तपासणीमध्ये खूप जास्ती वाटलं तर अशा रुग्णांना ताबडतोब ऍडमिट व्हायची गरज आहे. म्हणजे अशा रुग्णांना अजून वाट बघण्यापेक्षा त्यांनी ताबडतोब जर त्यांना ऍडमिट करून त्यांची उपाययोजना केली तर असे रुग्ण तीव्र स्वरूप धारण करणार नाहीत. बरं बरं बरं. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अशोक राणे आपल्याशी बोलतात सांताक्रूझहून. नमस्कार सर. मला प्रश्न विचारायचा आहे की हा जो आजार आहे तो अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये का होत नाही? एक त्यांनी काही विशिष्ट काही प्रिकॉशन्स घेतले आहेत का? कारण तिकडे पण पाणी आहे, तिकडे पण भारतीय आहेत, तिकडे पण स्वच्छ पाणी सगळ्याच्या घरी आहे, पण तिकडे हा आजार होत नाही. त्याचं कारण काय आहे, काय माहिती आहे का? बरं, धन्यवाद. मगाशीच तुम्ही सांगितलं होतं की उष्णकटिबंधातला हा आजार आहे, पण या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय? कारण हे जे एडिस मच्छर आहेत त्यांना 16 ते 30 डिग्री तापमान लागतं आणि 60 ते 80
टक्के सापेक्ष आर्द्रता ही त्यांच्या राहण्याची म्हणजे त्यांना वाढण्याकरता अनुकूल असलेली अशी स्थिती आहे. तर ह्या दोन गोष्टी जिकडे आहेत तिकडे म्हणजे त्यांची पैदासी जास्त प्रमाणात होते. युरोप आणि अमेरिका इथलं तापमान जे आहे ते कमी आहे आणि तिथली हवा तशी बऱ्यापैकी कोरडी आहे, त्यामुळे तिथे आपल्याला एवढं दिसत नाही. आणि तसे हे देश आहे ते विषुववृत्तापासून दूर आहेत. आपल्याला हे कुठे दिसतात? भारत, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया इथे हे जास्ती प्रमाणात दिसतात. म्हणजे ज्या 101 देशांमध्ये आपल्याला हा आजार आढळतो त्या देशांचं 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यातला ए प्रकार जो आपला आहे तिथे 4ही प्रकारचे विषाणू मिळतात आणि वेगवेगळ्या वयोगटामध्ये आणि वर्षभर रुग्ण आढळतात. जरी त्यात सीझनल व्हेरिएशन म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्ती असणं हा प्रकार असतो, परंतु साधारणतः आढळतात. त्यांना आपण ए ग्रुप म्हणतो. त्यात हे देश येतात. बी गटामध्ये नेपाळ, भूतान जिथे म्हणजे एखादे आउटब्रेक सुरू झालेले आहेत ते येतात. आणि तिसरा जो गट आहे देशांचा तिथे आपल्याला असे काही म्हणजे हा विषाणू तितकासा आढळत नाही. त्यामुळे त्या देशांमध्ये जरी घरात पाणी असलं तरी डेंग्यू आपल्याला आढळत नाही. तर म्हणजे त्या डासांना वाढण्यासाठी जे अनुकूल वातावरण पाहिजे ते तिथे नसतं जे इथे आहे. इथे आहे. त्यामुळे मुळात डासांची पैदास होऊ न देणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं पाण्याचे साठे जे आपण करून ठेवतो ते वेळच्या वेळी स्वच्छ करणं हे आपल्या हातात आहे. आपण जसं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कुठल्याही आजारावर प्रतिबंधात्मक उपाय चांगले. आणि डेंग्यू आजार खरं तर खूप महत्वाचा आणि एक भीतीदायक असा आजार आहे अजूनही. मग अशा वेळेला तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल दोघीही जणी अगदी थोडक्यात? डेंग्यूच्या आजारामध्ये ज्याला आपण वॉटर स्टोरेज मॅनेजमेंट म्हणजे पाणी आपण साठवून ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये एकतर आमूलाग्र अशी सुधारणा केली पाहिजे. अगदी साधं मी सांगेन की पाणी आल्यावर आपण ते पिंपात भरून ठेवतो आणि नंतर दुसऱ्यांदा आलं की परत त्यातच त्याला भर लावतो, कारण आपण पाणी फेकून देऊ शकत नाही. तर ह्या सगळ्यामध्ये होतं काय की आपण त्या डासांसाठी एक चांगली अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. दुसरं म्हणजे एडिसचे जे अंडी आहेत ती पाण्याशिवाय सुद्धा वर्ष तगून राहतात आपल्या वातावरणात. ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून आपले पाणी साठवण्याची पद्धती आहेत तो उघडच काय असतं म्हणजे पाणी नीट झाकलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ड्राय डे पाळा की आठवड्यातनं एक दिवस सगळी भांडी रिकामी करा, उपडी घाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येकानं अंगीकारल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आपली एक वृत्ती असते की आपण प्रत्येक गोष्ट ही सरकारने किंवा इतरांनी केली पाहिजे असं समजतो. तसं न करता असं समजायचं की आपण सगळ्यांनी येऊन हे इंद्रधनुष्य उचलायचे आणि डेंग्यूचा इथून नायनाट करायचा आहे. आणि ते शक्य आहे जर का आपण एकत्र आलो तर. म्हणून मी अशी सर्वांना विनंती करेन की आपण सगळीकडे पत्रक वाटतो. आपण जवळजवळ लाखभर पोस्टर्स आपण शहरात लावलेली आहेत, होर्डिंग्स लावलेली आहेत, सिनेमागृहांमध्ये स्लाइड्स दाखवतो, शाळांमध्ये जाऊन शिक्षण देतोय, शैक्षणिक संस्था, कॉलेजेस, म्हणजे कचेऱ्या सगळीकडे जाऊन आपण हे जी एक जाणीव जागृती निर्माण करतोय त्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतंय, पण आपल्या वर्तनात अजून तेवढा बदल होत नाहीये. तर तोच बदल करणं आता काळाची गरज आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? डेंग्यू जरी झाला कोणाला तरी त्याने घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाहीये. साधारण डेंग्यूचा ताप असेल तर तो 2-3 दिवसात ठीक होतो. जरी त्याने तीव्र स्वरूप धारण केलं तरी सुद्धा आपल्याकडे उपाययोजना आहेत. जरी स्पेसिफिक औषध उपाययोजना नसली तरी सुद्धा आपण बाकी सगळ्या मॅनेजमेंट करून डेंग्यूच्या मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्यामुळे डेंग्यू पासून घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. मुळात आपल्याला ताप आला किंवा तत्सम काही लक्षणं दिसली तर योग्य डॉक्टरी सल्ला घेणं फार गरजेचं आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण एकत्र येऊन आपलं सार्वजनिक आरोग्य अतिशय सुरक्षित ठेवू शकतो. तुम्ही दोघी इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल दोघींचंही सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.